स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य गुहागर समुद्रकिनारा हे निसर्गप्रेमींसाठी एक अद्भुत ठिकाण आहे. गुहागर बीच म्हणजे केवळ सौंदर्य नव्हे तर निसर्ग आणि जैवविविधतेचा अनमोल खजिना. इथे दरवर्षी ऑलिव्ह रिडले कासव येतात आपल्या घरट्यांसाठी. ही दुर्मिळ आणि संरक्षित प्रजाती समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालतात. हजारो कासवांच्या पिल्लांची समुद्राकडे चाल हा एक विस्मयकारक नजारा असतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मी तुमचा होस्ट पार्थ आणि तुम्ही बघत आहात ट्रॅव्हलर पार्थ. आज आपण भेटणार आहोत छोट्या प्रवाशाला, ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाच्या गोंडस पिल्लांना. ऑलिव्ह रिडली समुद्री कासव हे जगातील सर्वात लहान समुद्री कासवांपैकी एक. हे कासव आपल्या जमिनीवर अंडी घालण्यासाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः मोठ्या संख्येने एकाच वेळी अंडी घालण्याच्या घटनेमुळे जी आरीबाडा म्हणून ओळखली जाते. हे कासव प्रामुख्याने उष्णकटिबंधीय समुद्रामध्ये आढळतात आणि दरवर्षी हिवाळ्यात घरटी घालण्यासाठी भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर येतात. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत ऑलिव्ह रिडले कासव आपली हजारो किलोमीटरची यात्रा पूर्ण करून गुहागरच्या किनाऱ्यावर पोचतात. रात्रीच्या वेळी मादी कासव आपल्या मागील पायांनी वाळूत खड्डा खणतात आणि त्यात 100 ते 150 अंडी घालतात. नंतर त्या अंडी झाकून समुद्रात परत जातात. त्यानंतर बीच मॅनेजर ती अंडी शोधून सुरक्षित स्थळी म्हणजेच टर्टल नेस्टमध्ये ठेवतात. नोव्हेंबरपासून सुरुवात होते या कासवविणीच्या हंगामाला. यावेळेला आमच्याकडे आता 25 डिसेंबरला पहिली कासव येऊन गेली. आता 25-26 चालू आहेत रनिंग करतात. 144 घरटी झालेली आहेत एकूण टोटल. वरचा पाठ भिजला आहे. दिवस रात्र तर अंडी कासव कुठे येऊन जाते काय लक्ष ठेवावं लागतं. जास्त करून पहाटे किंवा रात्री 11-12 वाजेपर्यंत भरतीची जशी वेळ असेल तसा येऊन जावं लागतं. आणि हे किती दिवसात साधारण होतं म्हणजे अंडी घातल्यानंतर? तसे साधारण 55 ते 60 दिवसाचा होईल लागते पूर्ण टोटल. म्हणजे 2 महिने तरी जातात. हो, 2 महिने जाऊन जातात. सुमारे 50 ते 60 दिवसानंतर या अंड्यातून पिल्लं बाहेर पडतात. ही पिल्लं खूपच छोटी आणि नाजूक असतात. फक्त 4 ते 5 सेंटीमीटर लांब आणि 15 ते 20 ग्रॅम वजनाची. त्यांचा रंग सुरुवातीला गडद राखाडी किंवा काळसर असतो. जन्मानंतर पिल्लं समुद्राकडे वाटचाल करतात. मात्र त्यांचा हा प्रवास अत्यंत धोकादायक असतो, कारण पक्षी, प्राणी आणि मानवी हस्तक्षेप यामुळे त्यांचा जीव धोक्यात असतो. ऑलिव्ह रिडले कासवांचा जीव वाचवण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक लोक एकत्र येऊन संवर्धन कार्य करतात. संवर्धनासाठी घरटी सुरक्षित ठेवणे, विजेचा कमीत कमी वापर करणे आणि किनाऱ्यावर प्लास्टिक कचरा टाकू नये याची काळजी घेणे हे महत्त्वाचं आहे. ऑलिव्ह रिडली कासव हे आंतरराष्ट्रीय संरक्षण यादीत संवेदनशील प्रजातींमध्ये समाविष्ट आहेत. भारतात ओडिशातील गहिरमाथा, रशिकुल्या आणि देवी नदीचे किनारे व कोकणातील समुद्रकिनारे हे ऑलिव्ह रिडलीच्या मोठ्या घरट्यांसाठी प्रसिद्ध आहेत. आपण सुद्धा या संवर्धनात हातभार लावू शकतो. यामुळे ऑलिव्ह रिडले कासवांच्या भावी पिढ्या सुरक्षित राहतील. मित्रांनो, या गोंडस समुद्री पाहुण्यांचं संरक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. आपण समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिक टाकू नये, समुद्रजीवांना
त्रास देऊ नये आणि स्थानिक संवर्धन उपक्रमांना मदत करावी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखी भन्नाट निसर्ग सफरींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.